नमस्कार. नमस्कार. बेल्ले गावामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली आहे. 3 पॅनल उभे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मुक्ताई माता ग्रामविकास पॅनल आहे, भैरवनाथ मुक्ताई माता पॅनल आहे आणि बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनल आहे. माझ्या समेत आता भैरवनाथ मुक्ताई माता पॅनलचे समर्थक सचिन डावकर आहेत. त्यांना आपल्याला विचारायचं आहे की तुमच्या पॅनलला मतदारांनी मतदान का करावं. सर्वप्रथम तर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही तुमच्या एवढ्या मोठ्या शिवनेरी चॅनलवरती माझे प्रश्न मांडण्याची मला हे दिलं, परवानगी दिली, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि तुम्ही जो प्रश्न मला विचारलेला आहे तो अगदी महत्त्वाचा आहे. कारण की आज जे गावामध्ये जे प्रश्न पडलेले आहेत, गावाला जे प्रश्न पडलेले आहेत की गावावरती आज हा रोडचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर गावाचा कचऱ्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या नजरेसमोर आज मी 15 ते 20 वर्ष झाले बेल्ल्याचं राजकारण पाहतो आहे. पण बेल्ल्याच्या राजकारणामध्ये खणखर नेतृत्व करणारा मला माणूस दिसला नाही. राजाभाऊ फक्त एक व्यक्तिमत्व असं होतं की ज्या क्षणी त्यांना दिसल ती त्या ठिकाणी ते निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमता होती. आणि त्याच्यानंतर मी ती निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती मोहन शेठ मटाले यांच्याकडं पाहून मला ती वाटते की मोहन शेठ मटाले एक असं नेतृत्व आहे की ते सर्वसामान्यांना पुढं घेऊन जाणार आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देणार आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा की गोरगरिबांची जाण असणारा हा कार्यकर्ता आहे. आणि कार्यकर्त्यानंतर आज तो नेता आम्ही केलेला आहे. त्याला आम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की ह्या मुलामध्ये, या व्यक्तीमध्ये गावाला सर्वसामान्याला न्याय देण्याची याच्याकडं क्षमता आहे. म्हणून आम्ही मोहन शेठच्या पॅनलला आमचा सर्वस्वी पाठिंबा आहे. तुम्ही याच्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतात, मग आता तुम्ही भाजप प्रणित पॅनलला सपोर्ट करताय, त्याचं कारण काय? मी खरं तर म्हटलं तर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, मी राष्ट्रवादीचं काम करणारा आहे. पण ज्या वेळेस गावाचा प्रश्न येतो त्यावेळेस गावाच्या प्रश्नाला कुठल्याही प्रकारचं राजकारण, कुठल्याही प्रकारचा पक्ष नसतो. त्यामध्ये फक्त गावाचा विकास म्हणजे विकास. आणि त्याच्यामध्ये कोणाचं, याच्यामध्ये राष्ट्रवादी असू, शिवसेना असू किंवा भाजप असू किंवा मनसे असू, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पक्षाचं तिकीट आहे का? सर्वसामान्यांना तिकीट, चित्र जे आहे चित्रावरती पक्ष ठरवला जातो. आज राष्ट्रवादी आहे तर राष्ट्रवादीकडे घड्याळाचं चित्र आहे का? शिवसेनेला धनुष्याचं चित्र आहे का? किंवा मोहन शेठ भाजपचा कार्यकर्ता असेल तर मोहन शेठला भाजपचं कमळ आहे का? ते नाही. त्याच्यामुळं हे सर्वसामान्यांचं गाव आहे. आणि सर्वसामान्यांनी मिळून आज लोकांना मी विनंती करतो की मोहन शेठलाच निवडून द्या, पैशामागं पळू नका. कारण जो पैसे वाटणार आहे तो त्याचे पैसे जे गेलेत ते काढण्यासाठी फक्त एकच ध्यासन बेल्ले गावचा विकास एवढंच नाव ऐकायला येणार आहे. त्याच्यानंतर 5-6 वर्षे हे नाव ऐकायला येणार नाही. कारण जो पैसे घालवणार आहे तो त्याचे पैसे काढण्याचा प्रयत्न करणार आहे ना. आज आमच्या नेत्याकडं किंवा आमच्या कार्यकर्त्याकडं मोहन शेठकडं पैसे नाही आहे, तो गरीब कुटुंबातून पुढं आलेला आहे. त्यांचे वडील बनशी अण्णा मटाले यांनी 3 वर्ष सलग बेल्ले गावचं तंटमुक्ती अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी समाजाची सेवा केलेली, समाजाचेच प्रश्न सोडवलेले किंवा दोन्ही बाजूचे जे प्रश्न आहे, तंटामुक्ती म्हणजे दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजूनी भांडणं असतात, ते यायचं आणि अध्यक्षांपुढं ते प्रश्न मांडायचे. आणि मी लहानाचा मोठा झालेलो आहे त्यांच्या घरी, मी पाहिलेलं आहे त्या माणसाची प्रश्न ऐकून घेण्याची क्षमता, त्यानंतर प्रश्न समजून घेण्याची क्षमता आणि त्याच्यावरती न्याय देवता किंवा न्याय देण्याचं काम जे केलेलं आहे. दोन्ही बाजूला कोणालाही दुखावलेलं नाही, दोघांनाही समजुतीनं समोर घेऊन आज मी किती प्रश्न पाहिले. वैयक्तिक मी माझ्या घरचा प्रश्न सांगतो. आज आमचं किती दिवसापासून बांधाचं भांडण होतं किंवा अजून वगैरे. पण त्या माणसाने एका क्षणात एकदा घरी येऊन ते दोघांना समोर बसून, माझे वडील आज कैलासवासी विठ्ठल शेठ डावकर बी हयात नाही किंवा कैलासवासी बनशी अण्णा मटाले हे सुद्धा ह्या जगात नाही आहेत, ते आपल्यातून गेलेले आहेत. परंतु त्यांनी जे आम्हाला संस्कार दिलेले आहेत, आमच्या बनशी अण्णांनी जे आम्हाला संस्कार दिलेले का समाजसेवेसाठी वेळ दिला पाहिजे. आपण ज्यावेळेस कोणती गोष्ट करत असेल त्यावेळेस समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. आमच्या वाडवडिलांनी जे केलं तेच आम्ही पुढं फॉलो करत आहे. आणि समाजासाठी आम्ही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही सक्षमपणे आज
उभे आहोत. दोन उमेदवार जे आहेत ते तुल्यबळ आहेत. मग तुम्ही हा विचार नाही केला की बाबा आपण यांच्या शर्यतीमध्ये बसू का? आपण लोकांसमोर जात आहोत तर आपण त्याच्या लोकांच्या कामाला आपण येऊ का? सर, हा प्रश्न तुम्ही जो विचारलाय तो अगदी बरोबर आहे. ज्या वेळेस मैदानामध्ये आपण उतरतो त्यावेळेस सर्व आपल्यासारखेच असतात. कोण मोठा कोण बारीक, हार जीत ही 100% कोणाचा तरी विजय होणार आहे, कोणाची तरी हार होणार आहे. पण मग आपण आपल्या गावासाठी पुढे यायचंच नाही का? आपला हक्क नाही का तो का कुणीतरी पुढं आलंच पाहिजे? मग आम्ही जर मोहन शेठसारखा चेहरा जर आज मोहन शेठला मी पाहतोय, आज गेली 4 ते 5 वर्षे झाले जनसंपर्क कार्यालय त्यांचं बेल्ले गावामध्ये आहे. त्याच्यामधून ते जनता दरबार, सोमवारचा जनता दरबार ते भरवतात. त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात. आणि असे किती उदाहरणं आहेत, किती प्रश्न त्यांनी असे एकदम मोकळ्यापणाने ते सोडवलेले आहेत. म्हणजे त्यांच्या वडिलांचा जो वारसा आहे, त्यांच्या वडिलांनी जे लोकांचे प्रश्न सोडवले तेच आज मोहन शेठ मटाले सोडवतात. आणि माझ्या माहितीनुसार मोहन शेठ मटाले हे सक्षम नेतृत्व देण्यासाठी 100% हे आमचं नाणं हे खणखणीत आहे आणि हे विकासाच्या कामासाठी हे नाणं खणखणीत वाजणार आहे. समोरच्या पॅनलकडून घराणेशाही चालवली जाते. आता ते म्हणू शकत नाही घराणेशाही चालवली जाते का किंवा काय नाही, पण आमच्या पॅनलसाठी किंवा आमच्या नेत्यासाठी, आमच्या कार्यकर्त्यासाठी घराणेशाही नाही आहे. आज जागा ही ओपनला होती, ओबीसीला होती. ओबीसीला जागा होती. मागच्या पंचवार्षिकला जागा ओपनला होती. त्यावेळेस सर्वांनी मिळून प्रदीप शेठला पाठिंबा दिला. त्यावेळेस ती जागा ओपनला होती, पण ती मागच्या पंचवर्षीला ओपनला जागा होती, ती ओबीसीला गेली. मग ह्यावेळेस जागा खऱ्या अर्थाने प्रबळ दावेदार हा ओबीसी होता, परंतु या कुणबीच्या दाखल्यावरती ही जागा याला ओपनवाल्यांना कुणबीच्या दाखल्यावरती आली. तर प्रदीप शेठसुद्धा एक मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व आहे, किंवा धोनीभाऊ शेठ पिंगट असू, हे मोठे म्हणजे मोठी मनाची माणसं आहे का त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. सर्व पक्षीय एकत्र आणून एक संघटना उभी केली. आज एक आमचा भैरवनाथ मुक्ताई पॅनल हा खऱ्या अर्थाने त्यांनी उभा केला. याच्यामध्ये धोनीभाऊ शेठ असू किंवा प्रदीप शेठ असू यांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यांच्याबरोबर आम्ही बी त्यांच्याबरोबर 100% आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. प्रदीप शेठची बायको मंडळी त्यांची ते सुद्धा ते उभी करू शकत होते, पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मोहन शेठला तिकीट दिलं आणि सर्वसामान्य माणूस पुढं आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी 100% खात्रीशीर सांगतो की मोहन मटाले, म्हणजे मोहन मटालेचं मी नाव घेतो, पण त्यांची महिलाला जागा आहे वैशालीताई मटाले. मोहन मटालेच्या माध्यमातून वैशालीताई मटाले हे 100% गावाचा विकास करणार, गावाचे काम करणार. गावापुढं भरपूर असे प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. आज 2-2.5-3 महिने झाले गावामध्ये कचऱ्याची गाडी नाही आहे. आज हा कचरा इकडे वड्याला, इकडे तिकडे कुठेही फेकला जातो आहे. म्हणजे याच्यावरती कुणीही आवाज उठवत नाही आहे. मी आत्ता इथं पाहिलं, मी आत्ता येत होतो ज्यावेळेस तुमच्याकडं, त्यावेळेस मी इथं एक गाडी लागलेली होती. इथं जाम ट्रॅफिक झालेली आहे. इथं रोडचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं गावाचा नेता कसा असावा, गावाचा सरपंच कसा असावा, लोकांना खड्ड्यात आणणारा नसावा, लोकांना खड्डे मुक्त करणारा असावा, लोकांना रोड देणारा असावा, लोकांना रोडवरती आणणारा नसावा. आज जे झालं पाठीमागं, सगळी लोक रोडवरती आली होती. कशासाठी आली होती? फक्त आम्हाला रोड पाहिजे, आम्हाला ह्या गटारीतून, ह्या मच्छरातून, याच्यातून आम्हाला मुक्त करा. तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही भरपूर वेळा ती बाईट दिलेली आहे. किती प्रश्न डेंजर होते, किती लोकांना, म्हणजे लोकांच्या मनात होतं. आज मोहन शेठबरोबर माणसं दिसती नाही, पण 100% मोहन शेठला मतदान हे होणार. आणि मतदानातून लोक अंतर्गत आतून लोकांचे आशीर्वाद हे मोहन शेठला आहेत. यावेळेला तुमच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायतची सत्ता येईल, काय कराल तुम्ही? सर, ज्या वेळेस फॉर्म भरायचा त्याच्या आधी मोहन शेठनी आम्हाला सर्व मळ्यातले असू, गावातले असू, तरुण किंवा प्रदीप शेठ असेल, यांनी सर्वांनी बसून एक विचार केला की मोहन शेठच्या मंडळीला आपल्याला सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून उभं करायचे. त्यावेळेस जे तुम्ही मला प्रश्न विचारला तो सर्वसामान्यांच्या मनात आहे. सर्वसामान्यांना तो प्रश्न पडलेला आहे, पण कोण पुढं यायचं काम करत नाही किंवा कोण बोलत नाही का? तर प्रत्येक आत्ता आपल्या गावामध्ये हे जे उभे राहिलेले सर्व उमेदवार आहे, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच पदासाठी उभे राहिलेले, हे सर्व एकमेकाचे नातेवाईक आहे. एकमेकाचे नातेवाईक असल्यामुळं याची आपली सुरुवातीला नारळ फोडायचा आहे, त्यावेळेस सुरुवात करायची.
त्यावेळेस प्रत्येकजण कुणा ना कुणाचा तरी नातेवाईक आहे, त्याच्यामुळं समोर कुणी येत नाही, त्यामुळे विजय कोणाचा होईल हे चित्र स्पष्ट होत नाही. पण मी 100% खात्रीशीर सांगतो का मोहन शेठला किंवा आम्हाला 100% लोकांचा पाठिंबा आहे. लोक आम्हाला बोलतात, भरपूर असे लोक आहेत की आम्ही समोर येणार नाही किंवा आणि मला बी हा प्रश्न आहे किंवा मला बी या मीडियाच्या माध्यमातून मलाही सांगायचं आहे का लोकांनी तरी का वाईट झालं पाहिजे. आज ह्या नेत्यांमधून लोकांनी का वाईट झालं पाहिजे. जो सक्षम न्याय देणार आहे त्याच्यासाठी 100% जर पाठीमागं उभं राहिले तर काय वाटत नाही. पण आज हे सगळेच पलटी घालणारे, आज या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात किती हे झाले. ज्या वेळेस मागच्या पंचवार्षिकला प्रदीप शेठ ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस, आज मला काही नाव कोणाचं घ्यायचं नाही, पण सक्षमपणे प्रदीप शेठला पाडण्याचं काम केलेलं आहे. त्यावेळेस 100% प्रदीप शेठचा विजय हा 100% होता. त्यावेळेस प्रदीप शेठला पाडलं आम्ही, त्यावेळेस प्रदीप शेठ बरोबर होतो. आणि आज पाहिल्यानंतर हे परत वेगळे यांच्या त्यावेळेस ज्यावेळेस मागची पंचवार्षिक होती त्यावेळेस यांचा रथ एक होता, यांचं विजयाचं विजन एक होतं. त्यावेळेस हे दोन बाजूला झाली. म्हणजे त्यावेळेस स्टार्टिंगला यांनी अपोजिट पार्टीला सपोर्ट केला, प्रदीप शेठला त्यावेळेस पाडलं, प्रदीप शेठला यांनी सपोर्ट केला नाही. मग आज मी सुद्धा हाच विचार केला की आपल्याला अधिकार नाहीच आहे का कोणता आपल्याला निर्णय घेण्याचा, जे आपल्याला सर्वसामान्य माणूस दिसतोय. आम्ही 100% त्यावेळेस मी प्रदीप शेठच्या पाठीमागे होतो आणि आज बी आम्ही प्रदीप शेठच्या पाठीमागे आहे. प्रदीप शेठनी आम्हाला आमच्या माणसाला जी संधी दिलेली ती संधी ह्या सर्व पक्ष मिळून संधी. मी एकाचं कोणाचं नाव घेणार नाही, हे एकाचं नाही. आमचा जो उमेदवार आहे किंवा आमचं हे पॅनल आहे हे एकाचं कुणाचं नाही, हे सर्वसामान्यांचं पॅनल आहे. आणि सर्वसामान्य मिळून हा बेल्ले गावच्या विकासाचा रथ हा सर्वसामान्य सर्वजण मिळून आम्ही वाढणार. तुमच्या प्रचाराचा काल नारळ फुटला, तुम्ही राजाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ केला. राजाभाऊंचा वापर का केला जातो? राजाभाऊ आज हयात नाही आहे, पण राजाभाऊ आमच्या हृदयात आहे. आज आमचा जो सरपंच पदाचा उमेदवार आहे मोहन शेठ यांनी राजाभाऊच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. हे बेल्ले गावामध्ये याला अख्खा गाव साक्षी. त्याच्यानंतर राजाभाऊ गेल्यानंतर मोहन शेठ आज वेगळ्या पक्षाचं काम करतात, पण गावाच्या विकासासाठी पक्ष काही नसतो, हे राजाभाऊचं वाक्य आहे. गावच्या विकासासाठी पक्ष नाही, गावच्या विकासासाठी फक्त माणसाचा चेहरा आणि त्या माणसाची हातोटी, त्याची काम करण्याची पद्धत. मला आठवतं आहे ज्यावेळेस मोहन शेठचा वाढदिवस होता डगीमाळ्यामध्ये, त्यावेळेस सर्वजण त्या वाढदिवसाचे साक्षीदार आहेत. तिथले असू किंवा नेते मंडळी आले होते, आळे भाट्यावरनं इकडनं तिकडनं. त्यावेळेस राजाभाऊचा शब्द मला आठवतो. त्यावेळेस राजाभाऊ म्हणले होते, माझ्यानंतर मोहन शेठ सक्षमपणे बेल्ला गाव सांभाळू शकतं. माझ्या अंगाला आता काटा येतोय, पण हे राजाभाऊचं वाक्य आहे. मी कोणत्याही देवावरती हात ठेवून सांगेन का राजाभाऊ हे म्हटले होते का माझ्यानंतर सक्षमपणे माझा मोहन हे गाव सांभाळू शकतो. मग राजाभाऊनी गावासाठी भरपूर केलेलं आहे ना. राजाभाऊ गावासाठी एक हिरा म्हटलं तरी वावगं ठरण. हे एक अनमोल हिरा आहे आणि त्या हिऱ्यानी ह्या गावाला 100% प्रकाश देण्याचंच काम केलं आहे. आणि त्या प्रकाशाचे आम्ही साक्षीदार आहे. त्या प्रकाशामध्ये आम्ही चाललेलो आहे, त्या प्रकाशामध्ये आमची वाटचाल चाललेली आहे. लहानचं मोठं झालेलं आहे आम्ही. राजाभाऊचं नेतृत्व आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे 100% राजाभाऊचा सुद्धा आशीर्वाद मोहन शेठच्या डोक्यावरती 100% असणार आहे, याची 100% मी खात्री देतो. 100% वैशालीताई मटाली ही सक्षम नेतृत्व करणारी महिला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का कुठल्याही प्रकारची घराणेशाही नाही आहे, पाटीकुरी आमची. वैशालीताई कोणत्याही पदावरती नाही, कोणतं नाही, पण प्रदीप शेठच्या माध्यमातून आणि मोहन शेठच्या माध्यमातून प्रदीप शेठला सुद्धा फार मोठा अभ्यास आहे. त्यांनी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. प्रशासनातून किंवा अधिकाऱ्यांकडून काम कसं आणायचं, गावाचा विकास कसा करायचा, त्यांनी ज्यावेळेस आमच्या पुढं व्हिजन मांडलं त्यावेळेस मोहन शेट्टीसुद्धा मला शब्द दिला की सचिन, मी बेल्याचा सरपंच म्हणून काम नाही करणार, तर बेल्याच्या नागरिकांचा, ग्रामस्थांचा मी नोकर म्हणून रात्रंदिवस 24 तास मी काम करीन. सर, डोळ्यात पाणी येतं आहे. आमचा मोहन शेट गरीब आहे, त्याच्याकडे आज पैसा नाही, पण त्याच्याकडे विकास करण्याची क्षमता आहे आणि तो 100% गावाला न्याय देईल आणि गावाचे प्रश्न सोडील. माझी या गावकऱ्यांना नम्र विनंती आहे का पैशाच्या मागं पळू नका, मोठ्याल्यांच्या मागं पळू नका. एका गरीब कुटुंबातल्या व्यक्तिमत्वाला
100% पुढं आणण्याचं काम करा. हा 100% हा दिवाळीचा दिवा आहे आपला. आणि ह्या दिवाळीची दिव्याची ज्योत सलग 6 वर्ष आपल्यासाठी राहील. मोहन शेठला मी पाहिलेलं आहे, रात्रंदिवस कधी फोन करा, 24 तास काम करणार आहे त्यांनी. कधी आज आपल्या या जनता दरबाराच्या माध्यमातून कोणाचे डीपीचे प्रश्न, कोणाचे प्रत्येकजण काय प्रश्न घेऊन येतात मी पाहतोय. आमच्या इथं वाघ येतोय पिंजरा लावण्यासाठी, आम्हाला मदत करा, आमचे प्रश्न मांडा. मोहन शेठनी एकदम मन मोकळेपणाने लोकांचे प्रश्न सोडवलेत. त्याच्यामुळे 100% माझी विनंती आहे या सर्व गावाला की या माणसासाठी एकदा संधी द्या, फक्त एकदा. संधीचं सोनं केल्याशिवाय हा माणूस राहणार नाही. 100% ही महिला सक्षम आहे. आज वर्षाताई त्यांच्या खांद्याला खांदा देऊन प्रचार करीत आहे. वर्षाताई पिंगळ, प्रदीप शेट्टी मंडळी, त्यांनासुद्धा आज ते पंचायत समिती सदस्य होते, त्यांनासुद्धा नेतृत्व करण्याचा अनुभव आहे किंवा समाजासाठी काय केलं पाहिजे हे त्यांच्याकडे विजन आहे. त्याच्यामुळे 100% आमचा मोहन शेठ 100% याला न्याय देऊ शकतो. या गावाच्या विकासाचा गाडा आपल्या सर्वसामान्यांना घेऊन वाटचाल करू शकतो. मला एवढंच बोलायचं आहे सर. अजून मला भरपूर बोलण्यासारखं भरपूर आहे. ह्या गावाला, ह्या बेल्ले गावाला यशाच्या एक वेगळ्या एका उच्च शिखरावरती पोचवेल याची मी 100% खात्री देतो. आणि मोहन शेठला 100% तुम्ही विजयी करा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. हे होते सचिन शेठ डावखर, जे मोहन शेठ मटाले यांच्या भैरवनाथ मुक्ताई माता पॅनलचे समर्थक होते. साधक बाधक चर्चेमध्ये त्यांनी मोहन शेठ मटालेंचं कार्य काय आहे, समाजासाठी किती उपयुक्त आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेवटी जनतेच्या मनामध्ये काय आहे ही जनता 5 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद. धन्यवाद.